गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. तर मी चाललो आहे आता चिंचोटीला. हा आहे चिंचोटी अंजूरफाटा हायवे. हायवेच आहे, पण हायवे असं वाटणार नाही तुम्हाला, कारण की रस्त्याची कंडिशन खूपच खराब आहे. माझा आवाज कसा येतोय मला माहीत नाही. आवाज कसा येतोय मला कमेंट करून जरा सांगा, कारण की मी माईक नाही लावला आहे. हा माझा ऑफिशियली मोटो व्लॉग आहे फर्स्ट. तेही रेकॉर्ड करता मी DJIच्या ऑस्मो ॲक्शनने. आवाज कसा आहे, क्वालिटी कशी आहे, जरा तुम्ही मला सांगा. बाकीचा फील्ड ऑफ व्ह्यू कसा आहे, अँगल कसा आहे, फर्स्ट टाईम लावला आहे कॅमेरा, जरा व्ह्यू कसा आहे, अँगल कसा आहे सांगा जरा आम्हाला. रस्ता तर खूपच खराब आहे. शाळेतली मुलं चाललेत शाळेत. खूप धूळ उडते रस्त्याला. आणि थंडीचं बोलावं तर अजून काय पाहिजे तशी थंडी पडलेली नाही आहे. मगाशी जी तुम्ही क्लिप बघितली ती रॉक स्टेडी मोड ऑन होता. आता हा रॉक स्टेडी मोड ऑफ केला आहे. तर काय फरक दिसतोय का जरा तुम्ही मला कमेंट करून सांगा. क्वालिटी कशी आहे कॅमेऱ्याची, साऊंड कसं आहे, आय मीन ऑडिओ कसं आहे. कारण की मी आता ऑडिओसाठी कोणताही माईक लावलेला नाही आहे, कोणताही ॲडॅप्टर लावलेला नाही आहे. जे काही रेकॉर्ड होतं आहे ते कॅमेऱ्याच्या इनबिल्ड माईकने होतं आहे. रस्ता अतिशय खराब आहे. रस्ता खूपच खराब आहे. तुम्हाला दिसते का नाही माहीत नाही, आणि इकडे राईट साईडला हळूहळू सनराईज होतं तिकडे. हे तुम्हाला राईट साईडला दिसते हे फेमस भजनलाल डेअरी आहे. जर तुम्ही येत असाल भिवंडी रोडला तर तुम्ही इकडे एकदा लस्सी ट्राय करू शकता. रेकमेंडेड आहे. नॉर्मल लस्सी किंवा मँगो लस्सी इकडची फेमस आहे तशी. जर तुम्ही मुंबई साईडने येत असतील तर तुम्ही असे इकडून एक हायवे, सरळ एक हायवे येईल, तिकडून तुम्ही लेफ्ट साईडने याल, तिकडून तुम्हाला राईट मारायचं. जर तुम्ही विरार अहमदाबाद साईडने येत असाल तर तिकडून येताना चिंचोटी फाटा तिकडून लेफ्ट मारायचा. ही आमची शाळा. पहिला इथे शाळेत होते आम्ही. आता शाळा सोडून बरीच वर्ष आली, म्हणजे शाळा संपली माझी. रस्त्यांची हालत खूपच खराब आहे. जिकडे आधी 5 ते 7 मिनटं लागायची माझ्या घरून चिंचोटी फाट्याला यायला, आता तेच 5 ते 7 मिनटं 15 ते 20 मिनटामध्ये कन्वर्ट झालेत. तरी सकाळच्या वेळी ट्रॅफिक लागत नाही किंवा गाड्या कमी असतात म्हणून एवढं कव्हरअप करता येतं. आता कधी कधी संध्याकाळी एवढी ट्रॅफिक लागते काय सांगू. आणि हा चिंचोटीचा रिक्षा स्टँड. इथून तुम्हाला कामणला जायला रिक्षा मिळतील, आणि त्या व्हॅन दिसतात त्या जातात अंजूर फाट्यापर्यंत. आणि हा हे दिसतं ते मागचं आपल्या नायगावला जायला रिक्षा मिळतील इकडून. हा समोर तुम्हाला दिसतोय तो नॅशनल हायवे 48 आहे. जर तुम्ही इथून लेफ्टला जाताल
तर तुम्ही पोचतील मुंबईला. तर इकडून तुम्ही राईटला जातील तर जातील तुम्ही अहमदाबाद. ॲक्च्युली हा एक्सप्रेस वे आहे. मी हा थोडाच इकडे रॉंग साईड मारतो आहे कारण की मला इकडे जवळच जायचं आहे, त्यासाठी सॉरी रॉंग साईड मारतो त्यासाठी. पण हा केअरफुली एकदम रॉंग साईड, काळजीपूर्वक मी चाललो आहे. गाड्या बिड्या बघून शाळेत मुलं चाललेत शाळेत. हा आता जो कॅमेरा रेकॉर्ड करते ह्या 1080 वरती 30 FPS वरती रॉक स्टेडी बंद असेल तर कसा फील्ड ऑफ व्ह्यू आहे जरा सांगा. हा NH48 मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे. पण त्या एक्सप्रेस वेची सध्या हालत खराब आहे. हा कसा आहे ब्लॉग असेल मला माहीत नाही. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे पण विदाऊट माईक मी रेकॉर्ड केले ऑडिओ. आणि क्लिप कशा आहेत जर तुम्ही मला सांगा. एकदम सर्वात पहिली क्लिप आहे ती मी रॉक स्टेडी मोडवर ऑन ठेवलं, म्हणजे स्टेबिलायझेशन ऑन होतं. आणि ज्या बाकीचे व्हिडिओ आहेत ते मी रॉक स्टेडी बंद ठेवले. तर कशा व्हिडिओ आलेत मला पण माहीत नाही. जर कोणत्याही कारणास व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच पुन्हा एकदा छोट्या मोठ्या व्लॉगमध्ये. आता हा सध्या टेस्टिंग व्लॉग होता म्हणून काही जास्त काही मोठं बनवलं कुठे गेला नाही मी पोचला आहे माझ्या कामावरती. आपलं काम आता संपलेलं आहे, आपण चाललं घरी आता. पण सर्वात आधी पेट्रोल टाकून घेऊया. पेट्रोल नाही गाडीमध्ये. जास्त लांब नाही जायचं, म्हणजे जवळच आहे पेट्रोल पंप. हा समोर दिसतोय तो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे. आपल्याला इकडेच जायचं पेट्रोल टाकून घेऊ. पेट्रोल टाकून घेतो मग भेटतो तुम्हाला. मुंबई साईडून येतील तर तुम्ही इथून राईट साईडून येतील. दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आहे. आपल्याला जायचं भिवंडी साईड ट्रॅफिक कॉमेंटला. हा एक्सप्रेस जेव्हा बनवलं होतं तेव्हा खूप हाल झाले लोकांचे काय इव्हन माझे पण झाले. आम्ही 7-8 तास ट्रॅफिकमध्ये असायचो. जेव्हा एक्सप्रेस वे बनवत होता तेव्हा. आपल्याला जायचं भिवंडीला. आता हा चिंचोटी फाटा आहे. चिंचोटी फाट्याचं आपला इथून घ्यायचं लेफ्ट, ब्रिजच्या खालून राईट, तिकडून तुम्ही सरळ भिवंडीला जाऊ शकता. सरळ जातील तर तुम्हाला वसई, नालासोपारा, विरार, शिरसाड, खानिवडे, त्याच्या पुढे मग जे असेल ते मदार वगैरे तिकडून आपल्याला घ्यायचं राईट. चिंचोटी फाटा आहे, चिंचोटी फाटा. आणि तुम्हाला एक सजेशन देतो, जर तुम्हाला भिवंडीला जायचं असेल ना तरी तुम्ही या साईडून येऊ नका कारण की रस्ता खूप खराब आहे. तुम्ही कंटाळणार. असे अर्धवट माणसं असतात तिकडे बघून इकडे टर्न मारतात. तुम्हाला मी सकाळी सांगत होतो हेच ते रिक्षा स्टँड आणि व्हॅन स्टँड. ह्या व्हॅन जातात अंजूरफाटा भिवंडीपर्यंत आणि या रिक्षा नागलेगावपर्यंत आणि कामडपर्यंत. या रस्त्यामुळे अर्धी ट्रॅफिक लागते आणि हे अर्धवट लोक असतात ते मध्ये गाड्या उभ्या करतात, यांच्यामुळे अर्धी ट्रॅफिक लागते. हा माझा फर्स्ट मोठो ब्लॉग आहे. तर तुम्हाला काही आवडलं तर तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. तुम्हाला व्ह्यू कसा वाटतो, कॅमेरा अँगल कसा वाटतं तेही तुम्ही सांगू शकता मला. तुमच्यासाठी कमेंट बॉक्स उघडा आहे. तुम्हाला काय सजेशन द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता. इकडचा रस्ता खूपच खराब आहे. अर्धवट माणसं येतात, ऑन नाही काय नाही.
हे ती भजनलाल डेअरी फेमस. धूळ दिसते का नाही माहीत नाही, कॅमेरामध्ये एवढं दिसत असेल का नाही माहीत नाही, पण खूप धूळ उडते या रस्त्याला. रस्त्याच्या नावाखाली काहीच नाही आहे. वुमन हा का रस्ता आहे. जर तुम्हाला कोणत्याही कारणात हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. काय सजेशन असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगू शकता. हा माझा फर्स्ट मोठा ब्लॉग आहे. तुम्हाला काही आवडला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. बघा चल चल काय सांगतात त्याला.